रानवारा मस्तीत शीळ घाली, मस्तीत शीळ घाली. रानच्या पाखरांची रानात भेट झाली, रानच्या पाखरांची रानात भेट झाली. भन्नाट रानवारा, भन्नाट रानवारा मस्तीत शीळ घाली, मस्तीत शीळ घाली. रानच्या पाखरांची रानात भेट झाली, रानच्या पाखरांची रानात भेट झाली. भन्नाट रानवारा. एकाच रानामंदी वाढलो एका ठाई, पुराण्या वळखीला ज्वानीची नवलाई. एकाच रानामंदी वाढलो एका ठाई, पुराण्या वळखीला ज्वानीची नवलाई. मनीची खुणगाठ, मनीची खुणगाठ लगीन गाठ झाली, लगीन गाठ झाली. रानाच्या पाखरांची रानात भेट झाली, रानाच्या पाखरांची रानात भेट झाली. भन्नाट रानवारा, रानाचा हिरवा शालू आकाश निळा शेला. हवेच्या कुपी मंदी मातीचा वास ओला. रानाचा हिरवा शालू आकाश निळा शेला. हवेच्या कुपी मंदी मातीचा वासोला. बाशिंग डहाळीचा, बाशिंग डहाळीचा वेलींच्या मुंडावळी, वेलींच्या मुंडावळी. रानाच्या पाखरांची रानात भेट झाली, रानाच्या पाखरांची रानात भेट झाली. भन्नाट रानवारा.
नावारूपा 2024 मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. नावारूपा स्नेहबंध. अच्छा, स्नेहबंध. स्नेहबंध ज्यामध्ये नहतीच्या पहिल्या बॅच पासून तर आजपर्यंत सगळे विद्यार्थी एकत्र येतात, भेटतात आणि सोबत असतात. काही दिवस नाही तरी पण काही तास, जे की वर्षानुवर्ष दडपलेल्या आठवणींचा आस्वाद घेतात. नक्कीच. पण नावारूपा म्हणजे काय? तर एक विस्तारलेलं रूप नवोदयचं, तुझ्या माझ्या जगण्यातून उमटलेल्या प्रतिबिंबेचं. मी कोण आहे जेव्हा प्रश्न होतो, तेव्हा माझं जन्मगाव, माझं कार्यक्षेत्र, माझा ओहदा, माझे नातेसंबंध, माझे रहदार सर्व हवारूप होतं. नाव काय म्हणालीस? प्रतीक्षा. शाळा. आणि मग सगळं मागे पडतं. कशातच मी आणि माझ्यात काहीच नसतं. दिसतं ते फक्त एकच प्रतिबिंब. मी म्हणजे नवोदय आणि नवोदय म्हणजे मी. एक विस्तारलेलं रूप नवोदयचं, तुझ्या माझ्या जगण्यातून उमटलेल्या प्रतिबिंबेचं. सगळे गुरु मित्रमंडळी, या निमित्ताने आपण इथे हजर आहोत. तर पुढे जाऊया का? नक्कीच. आपल्यात आज जे प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत, त्यात काही पाहुणे अगदी खास आहेत. त्यांच्यासाठी शब्द नाही, तर हृदयातून आम्ही नवोदयमध्ये असताना तर अशा एखाद्या कठीण विषयाला सहज सोपं करून सांगणारे आमचे शिक्षक कवडे सर यांचं स्वागत. तर नवोदय परिवारातील प्रमुख जेव्हा मुक्त हस्ताने तुम्हाला सगळे काम करण्याची परवानगी देतो, तेव्हा स्नेहबंध नावारूपा 2024 जन्मास येतं. आणि हीच भूमिका आज आपल्या शाळेचे प्राचार्य सर यांनी केली आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षांचे स्वागत पियुष ठक्कर करेल अशी मी त्याला विनंती करते. बॅचचे विद्यार्थी आमचे भाऊ पंकज डोईफोडे हे मंचावर उपस्थित आहे. मी साधना वांदिलेला विनंती करते की तिने पंकज दादा डोईफोडेंचं स्वागत करावं. साधना. सर्वांनी मिळून
या स्नेहबंधनाचा उद्देश जाणून घेऊया माझ्या या प्रास्ताविकेतून. सन्माननीय अध्यक्ष श्रीमान नागदेवते सर, प्रमुख अतिथी वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब आणि आमचे गुरु कवडे सर, JNVचे उपप्राचार्य पातोडे सर व नावाचे अध्यक्ष पंकज भाऊ डोयपोडे, त्या नातं निर्माण करणाऱ्याचा इतिहास आणि उद्दिष्ट आपल्याला त्याची आठवण इथे आपल्याला करायला पाहिजे. कारण असं म्हणले जाते, ज्याला आपला इतिहास माहीत नाही ते इतिहास घडू शकत नाही. परंतु इथे आलेल्या प्रत्येकाने आणि नवोदय परिवारातील प्रत्येक सदस्याने आपापल्या क्षेत्रामध्ये इतिहास घडून दाखवलेला आहे. आणि त्या कारणाने असं मला वाटतं की त्या प्रत्येक नवोदयातल्या प्रत्येक सदस्याला आपल्या इतिहासाची, आपल्या गुरुजनांची जाण आहे. आणि याचं पूर्ण श्रेय जात असेल तर आपले भूतपूर्व प्रधानमंत्री स्वर्गीय राजीव गांधी यांना. त्यांचं उरलेलं होतं की जर देशाचा विकास करायचा असेल तर त्याची सुरुवात जी आहे ते गावापासून करायला हवी. आणि राजीव गांधी यांनी 1986 रोजी जवाहर नवोदय विद्यालय नावाचं एक छोटंसं रोपटं लावलं. आणि त्याचं फलित असं झालं की आज पूर्ण भारतभर 638 जिल्ह्यामध्ये 661 जवाहर नवोदय विद्यालय आहे. आणि त्या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये लाखोच्या संख्येमध्ये विद्यार्थी शिकत आहे. आणि त्याचबरोबर माझ्यासारखे, तुमच्यासारखे लाखोच्या संख्येमध्ये जे देशाच्या प्रगतीमध्ये वाटेकरू होत आहे आणि देशाची सेवा करीत आहे. कारण जेव्हा आपण ह्या नवोदय विद्यालयामध्ये पहिल्या दिवशी प्रवेश घेतला होता तेव्हा नवोदयच्या गेटवर लिहिलं होतं, शिक्षार्थ या सेवार्थ जा, कम टू लर्न गो टू सर्व. आणि त्या वाक्याचं, ब्रीद वाक्याचं सार्थक आज आपण सगळेजण करीत आहोत. आणि हे सगळं मला, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. परंतु एक शब्दरूपी एक स्मृती त्यांची राजीव गांधी यांची करायची होती म्हणून केलं आहे. कारण की आज आपला काय आहे, स्नेहबंध आहे. परंतु आपण आज स्नेहबंध का बरं साजरा करतो? हा स्नेहबंध फक्त कार्यक्रम नाही आहे. हा स्नेहबंध फक्त कार्यक्रम नाही आहे. कानेसरशी विसल वाजल्यावर आपण पटापट पळायचो आणि ते आठवण म्हणजे स्नेहबंध. मेजच्या गोल खणांचे, 4 खणांचे गोल ताट आणि जेवताना होणारी वाटाघाटी म्हणजे स्नेहबंध. कवडे सरांचं वाघखाली खेदंका हे प्रेमरूपी शब्द आठवणे म्हणजे स्नेहबंध. अरे वर्गातली मस्ती आणि हाऊसमधली सुस्ती आठवणं म्हणजे स्नेहबंध. ह्या कॉर्पोरेटल्या जगातल्या प्रोफेशनल मित्रासाठी सुटका म्हणजे स्नेहबंध. आणि शेवटचं, तुम्ही कितीही मोठे साहेब झाला तरी, अरे तुम्ही कितीही मोठे साहेब झालास तरी वर्ग मित्राची एक सीडी ऐकणे म्हणजे स्नेहबंध. आणि ह्या जवाहर नवोदय विद्यालयातला मातीचा कण म्हणजे स्नेहबंध आहे. त्या गेट पासून तर पाण्याची टंकीपर्यंत आपला स्नेह, आठवणी ह्या नवोदयच्या सगळे जुळलेल्या आहेत. आणि ते आपण आज साजरा करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. आणि शेवटी हा स्नेहबंध म्हणजे एक आपल्यासाठी, तुमच्यासाठी एक दिवाळीचा पर्वच. आणि तो दिवाळीचा पर्व साजरा करण्यासाठी आमची बॅच, जे सिल्वर जुबली बॅच 1999 ते 2006 मिळाली, ती संधी आम्हाला मिळाली. ती संधी आम्ही कशी सोडू शकतो हे तुम्हाला पण माहीतच आहे. आणि हे आमच्या गुरुजन वर्गानं आज इथे खूप सारे दीपक जवळत
जळत आहे आणि ह्या दीपकाला प्रकाशमय करण्याचं काम आमच्या गुरुजन वर्गाने केलं. त्यांना मी शतशः नमन करतो आणि माझ्या प्रास्ताविकेला मी इथंच नमन करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बॅच 1999-2006 च्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर यायचं. मी नाव घेणार आहे कारण ते माझे आवडते सर आहेत. माझे पण आवडते सर आहेत. ठीक आहे. तुला काय आठवतं सरांबद्दल? मी सांगते. प्रचंड सर्दी, डोकं दुखतंय, अंगात ताप फणफणतोय, तरी सर वर्गात येणार. सरांना म्हणतोय आम्ही की सर रेस्ट घ्या, आराम करा, एका दिवसाची सुट्टी घ्या. अरे मी रेस्ट घेतली तर तुम्ही पास कसे व्हाल, असे सर आम्हाला म्हणायचे. सांगा, दॅट्स हाऊ मेनी किलोमीटर्स हरिभाऊ वॉक. हरिभाऊ आणि श्यामभाऊची सांगड, त्यांची गणितातली जोडी आजही आम्हाला आठवते. बरोबर, अगदी खरंच. गणित आपलासा वाटला फक्त आणि फक्त कवडे सरांमुळे. गणित आमचा मित्र झाला फक्त कवडे सरांमुळे. आणि निलेश्वर जो म्हणाला की ज्याला आलं नाही तो वाघ खाली आणि घे दणका, अशा पद्धतीनं त्यावेळी आम्ही सरांचे खूप प्रेमही घेतले आणि त्या सगळ्यांसाठी आम्ही सरांचे खूप कृतज्ञ आहोत. मी सिल्वर ज्युबिली बॅचला विनंती करते की त्यांनी मंचावर यावे. इथे आगमन होत आहे. आणि एक एक शब्द सगळे मागे पडतं, कशातच मी आणि माझ्यात काहीच नव्हतं. तुझ्या माझ्या जगण्यातून उमटलेल्या प्रतिबिंबेचं आपल्यामध्ये सन्माननीय पाहून तर असं वाटतंय प्रमुख पाहुणे तर आहेतच, परंतु मला IPS ऑफिसर कमी आणि नवोदयचा विद्यार्थी जास्त वाटतोय, आणि ते म्हणजे नवोदयचं प्रतिबिंब. नक्कीच आपल्यात आज हजर झालेले त्यांनी धन्यवाद. धन्यवाद त्यांनी NIT भोपाळ येथे BTech केलेलं आहे. महिन्यांपासून वर्धा पोलीस विभागामध्ये ते पोलीस अधीक्षक पदावर रुजू झालेले आहेत. त्यांच्याकडे वेळ फार कमी आहे याचा आम्ही विचार करतो आणि ते ज्या पदावर आहे त्याचा आम्ही आदरही करतो. तर मी त्या अनुषंगाने आपण आपला जो एक महत्त्वाचा इव्हेंट आहे तो घेतोय, म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय चे 2025चे कॅलेंडर प्रकाशन. प्रतीक्षा इव्हेंट आधी मिस्टर आदेश डांगे हे बघायचे. 2 वर्षापर्यंत त्यांनी हा इव्हेंट बघितला आणि ते सध्या फिल्म मेकिंगमध्ये बिझी असल्यामुळे आपण हा इव्हेंट यावर्षी माझ्याच रौप्य महोत्सवी बॅच 1999 ते 2006 पर्यंतच्या मिस्टर पियुष ठक्कर यांनी सांभाळलेले आहेत हा कार्यभार. सो मी पियुष ठक्कर याला मंचावर आमंत्रित करते की त्यांनी कॅलेंडर ओपनिंगची सुरुवात करावी. This Navodaya calendar of 25 is an event that holds the great significance for our community. This calendar is not just a tool for making the days. It represents the vibrant cultural tapestry of our nation, showcasing the regional festival, important dates, and the local customs. It serves as an educational resource for our students, focusing the awareness and the appreciation of our diverse heritage. Moreover, the calendar embodies the value of unity and the social harmony, aligned with the mission of Navodaya.
स्कूल जैसा लग रहा है मेरे को। और मुझे पता है आप सब लोग भी अपने बैच के ये जो सेलिब्रेशन है उसका इंतजार कर रहे हैं, तो ज़्यादा मार्गदर्शन वगैरह कुछ नहीं करेंगे, बस अपना फीलिंग्स। कि मैं नवोदय में सर 2 ही साल रहा, 11th और 12th मैंने नवोदय विद्यालय से किया। कारण जब 5th क्लास में सिलेक्शन हुआ था वहाँ पे जाने के लिए, तो हम जब पापा मम्मी के साथ में देखने के गए स्कूल को अपना, तो डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर से लगभग 30 किलोमीटर दूर और उसके बाद 5 किलोमीटर पैदल वहाँ पे जाना पड़ा स्कूल तक पहुँचने के लिए। बहुत लिमिटेड कन्वेंस अवेलेबल था 1999। जो मैंने नवोदय में रहे, अरावली हाउस में रहा, MP हॉल में पहली बार म्यूजिक क्लास में जाके कुछ तो कॉन्गो बोलते हैं हमारे यहाँ पे जो ऐसे बजाते हैं उसको, तो कॉन्गो बजाने, बॉल खेलना सीखा, क्रिकेट खेलना सीखा। हर चीज़ जो मेरे लिए पॉसिबल हो सकती थी एक छोटे डिस्ट्रिक्ट अशोकनगर में, वो नवोदय विद्यालय ने मेरे को दिया। और आई एम श्योर आप सब ने भी ये सब यहाँ पे एक्सपीरियंस किया होगा। तो नवोदय विद्यालय के लिए मैं उसका शुक्रगुजार हूँ। इसी के साथ ही आपकी टीम ने मुझे यहाँ पे इनवाइट किया, वापस से वो सारी की सारी मेमोरीज को चेरिश करने का मौका दिया, उनको याद करने का मौका दिया। उसके लिए भी सारी टीम का शुक्रगुजार हूँ। प्रिंसिपल सर आपने मुझे कॉल करके बुलाया, उसके लिए आपका शुक्रगुजार हूँ। इम्पोर्टेंट क्या है कि अगेन कोई मैसेज या सूचना नहीं है, सभी लोग आप अपने अपनी लाइफ में ऑब्वियसली आगे बढ़ चुके हैं, पर जो फ्रेंडशिप बॉन्डिंग मैंने अभी यहाँ पे स्टेज पे देखी, एक दूसरे को बुलाने के लिए अभी भी वो है जल्दी कर, ऐसे कर, वैसे कर, तो दैट बॉन्डिंग रिमेन्स फॉर एवर। और ऐसा आई बिलीव कि आप अपने जीवन में हमेशा हमेशा आपके साथ रहेगी। मेरे भी जो नवोदय के दोस्त हैं उनके साथ भी मेरा बॉन्डिंग है, जो मुझे देखने को मिला, बहुत ही अच्छा लगा। बहुत सारी बातें हैं जो दिमाग में आ रही हैं, पर अगेन आप अशोकनगर वाले नवोदय से रिलेट कर पाएंगे नहीं कर पाएंगे, इसलिए ज़्यादा टाइम ना लेते हुए सबको थैंक यू बोल के कोशिश करूंगा बाद में जो भी प्रोग्राम हो पूरा कैंपस फिर से एक बार देखने को मिले मेरे को यहाँ पे, तो फिर से विजिट में मैं डेफिनेटली आऊँगा। थैंक यू सो मच।